अखेर मित्रांनो, बिग बॉस मध्ये सीझन 6च्या घरातून सुनामीची एक्झिट झाली. एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत ही बिग बॉस मध्ये सीझन 6च्या घरातनं आज घराबाहेर गेली. एकंदरीत राखीला तिचा गेम दाखवला. तू गेम कसा खेळतेस आणि त्याच्यावरती महाराष्ट्र काय बोलतोय, महाराष्ट्राने काय निर्णय घेतला, हे एकंदरीत तिचा खेळ दाखवत तिला घराबाहेर काढलेला आहे. खरं तर राखी सावंतला आपल्या वोटिंगची देखील काही गरज नाहीये. आणि राखी सावंत बाबत असं सांगायला पाहिजे, की जेव्हा बिग बॉसला वाटेल, की आता राखीला काढायचं, तेव्हाच ती जाऊ शकते. आपल्या वोटिंगनी तर राखी जाऊ शकत नाही. कारण बिग बॉसच्या घरामध्ये वोटिंग प्लस कंटेंटला महत्त्व आहे. नुसती वोटिंग असून चालत नाही. कारण भल्या-भल्या सदस्यांना प्रत्येक पर्वामध्ये भल्या-भल्या सदस्यांना भरपूर वोटिंग होते. पण त्यांचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाहीये. आणि असे बरेचसे कंटेस्टंट आहेत, की त्यांना 0 वोटिंग होते, म्हणजे फार कमी वोटिंग होते. परंतु त्यांचा कंटेंट एवढा दमदार असतो, की त्यांना घराबाहेर काढलं जात नाही. तर असंच एकंदरीत राखीचा गेम आहे. राखीला काय म्हणा आपण वोटिंगची काहीच गरज नाही, कारण तिचा कंटेंटच दमदार असतो. आणि त्या कंटेंटसाठीच तिला बिग बॉसच्या घरामध्ये आणलं जातं. आणि जवळपास जेव्हा खरंच बिग बॉसला गरज होती एका एंटरटेनमेंट क्वीनची किंवा एंटरटेनमेंटची, तेव्हा राखीला बिग बॉसच्या घरामध्ये आणलं. आणि काय म्हणूया की एक हाती राखीने बिग बॉस उचलून धरलं होतं तेव्हा. आणि आत्ता रिसेंटली हे जे काही 2-3 आठवडे आहे ना, त्याच्यामध्ये राखी फार निगेटिव्ह दिसत होती आणि असं वाटत होतं की या राखी बस झाला आता. फार इरिटेट होते. जी राखी आपण पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा ती आली होती तेव्हा ते 2-3 आठवडे फार मजा वाटत होती, की यार राखी तू कुठे होतीस? एवढे दिवस का आली नाहीस? आत्ता शोमध्ये जान आली, राखी आली म्हणून. आणि त्यानंतर आता हे रिसेंटली मागचे काही आठवडे पाहता फार इरिटेट वाटत होतं. तेच राखीचं वागणं. म्हणजे आरबीचंच उदाहरण घ्या. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करायचं आणि दुसऱ्या क्षणी असं काहीच नाहीये. परत तेच करायचं. काहीच नाही. परत तेच करायचं. आणि बऱ्याच गोष्टी ना ती नंतर आरबी सारखंच बऱ्याच गोष्टी ती रिपीटेड करायची. त्यामुळे अक्षरशः आता नको वाटत होतं नंतर. आणि आता काल जो काही प्रकार तिने दीपाली सय्यद बाबतीत केला. राकेश आणि दीपालीचं जे नातं उघड करायचं होतं, तर त्यासाठी अक्षरशः राखी ना खूप खालच्या थराला जाऊन बोलत होती. म्हणजे एकंदरीत आर्वीला सांगत होती, "हा कुवार आहे. या कुवाराच्या मागे तू लागली. तू लग्न झालेली बाई आहे. तुला लाज वाटत नाही का? तू घाणेरडी बाई आहेस. ह्यात तू निघून जा." असं बरंच काही राखी बोलली. आणि एकंदरीत हीच गोष्ट तिला कुठेतरी नडली. आणि मी गेले काही दिवस सतत सांगत होतो, की यावेळी राखीचा पत्ता कट होऊ शकतो. एक तर काय, तर राखीचा जो काही गेम आहे, तो सध्या निगेटिव्ह चाललाय आणि वारंवार बिग बॉस तिचा तो गेम दाखवतात एक. आणि दुसरं म्हणजे राखी ही अगदी शेवटी बिग बॉसच्या घरामध्ये पैसे घेण्यासाठी थांबलेली असते. तिला पुढे मला ट्रॉफी मिळो न मिळो त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पैशाचा टास्क आला, पैसे उचलायचे आणि फरार व्हायचं. असा राखीचा एकंदरीत आत्तापर्यंतचा गेम आपण पाहिलेला आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉस सांगत देखील होते, की राखी पैशासाठी थांबली. पैसे घेऊन ती फरार होणार. तुम्ही लक्षात ठेवा. तर एकंदरीत राखी बोलली, का "हां, हां, हां." पण इथे बिग बॉसला नक्कीच ट्विस्ट आणायचा होता. जर पैशाचा टास्क आला, तर तो पैशाचा टास्क असा डिझाइन करायचा, की राखी तिथपर्यंत पोहोचलीच नाही पाहिजे. कारण पैशाचा टास्क आला तर तो होणारच नाही. राखी लगेच आपलं नाव जाहीर करेल आणि ते पैसे घेऊन जाईल. आणि तेव्हा तुम्ही सांगत होतो, की पैशाच्या टास्कपर्यंत राखीला ठेवणारच नाही. आणि तसंच काहीसं पाहायला मिळतं. राखी पैसे घेऊन गेली नाही, परंतु पैसे देऊन गेली. त्याच्याबद्दल नक्कीच आपण बोलणार आहोत. पण एकंदरीत असं आहे ना, की राखीचा कंटेंट देखील चांगला होता. मगाशी मी सांगितलं तसं, की आपल्या वोटिंगवरती राखीला काढणार किंवा ठेवणार नाही. जेव्हा बिग बॉसला वाटेल, की तिला आता बिग बॉसच्या घरामध्ये ठेवायचं आहे, तिची गरज आहे. एकंदरीत आता तिची गरज संपली. आता आपण फिनालेकडे चाललोय. आणि आता हा जो काही पुढचा आठवडा असणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही टास्क नसेल. एक तर त्यांच्या त्या जर्नीज दाखवल्या जातील किंवा त्या जर्नीजला जवळ-जवळ 2-1 दिवस जातात. त्यानंतर मग पत्रकार बंधू येतात. ते 1 दिवस घेतात आणि त्यानंतर मग त्यांची ती तयारीच असते, फिनालेची तयारी. 2 दिवस तर त्यांना ते डान्स प्रॅक्टिस आणि सगळं काही करायचं असतं. त्यामुळे या आठवड्यामध्ये काहीच नसणार आणि असं पण राखीचं काम संपलं होतं. तिला निगेटिव्ह दाखवून तू कसा गेम खेळतेस किंवा खेळलीस
हे सगळं दाखवून तिचा बिग बॉसने पत्ता कट केला असं सांगायला हरकत नाही. तर ठीक आहे, बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय झालं. जर राखी नसती तर मग कोण गेलं असतं, या सगळ्याबद्दल बोलूया. मित्रांनो, तुम्हाला एक सांगू का, ज्या पद्धतीने राखीचा चेहरा झाला होता, तर राखीला अनएक्सेप्टेड होतं की मी कशी काय आता जाऊ शकते. आपण डायरेक्ट तर बोलू शकत नाही, पण राखीचा चेहरा बरंच काही सांगून जात होता की मी आत्ताच्या घडीला जाणार नव्हते किंवा मी जाऊ शकत नव्हते. माझ्या जागेवरती कोणतरी दुसरं जायला हवं होतं, असं एकंदरीत तिचा चेहरा सांगत होता. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर जेव्हा ती स्टेजवरती गेली होती ना, तेव्हा देखील तिचा चेहरा बरंच काही बोलत होता. शांतच होती ती. आणि तिची जी जर्नी दाखवली ना, मित्रांनो, मी खरं सांगतो, मी या पूर्ण बिग बॉस 6 मध्ये कोणाचीच एवढी अख्खीच्या अख्खी जर्नी पाहिली नाही, तेवढी मी राखी सावंतची पूर्ण जर्नी बघितली. कारण फार इंटरेस्टिंग तिची जर्नी होती. मित्रांनो बघा, राखीची जेव्हा जर्नी दाखवली जात होती, तेव्हा ती जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये एंटर करते आणि बरेच कॉमेडी वगैरे करते, तेव्हा राखी थोडीशी हसत वगैरे होती तिची जर्नी पाहून. पण जेव्हा आरबीचा आणि राखीचा मुद्दा निघतो, त्यांचं प्रेम प्रकरण जे काही राखीचं एकतर्फी प्रेम सुरू होतं, तन्वी मध्येच काहीतरी ते बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तुम्ही राखीचा चेहरा बघा. अगदी पूर्ण शेवटपर्यंत आहे ना, राखी फार इमोशनल झाली होती आरबीला घेऊन. आणि मला असं वाटतं की ते काय वन साइड लव्ह तिचं जे असेल ना, ते एकदम खरं होतं, रिअल होतं, असं एकंदरीत पाहायला मिळतं. आणि शेवटपर्यंत तिने ते ठेवलं, बाईने मेंटेन ठेवलं. आणि ते नातं शेवटी तिने जाहीर पण केलं. म्हणजे एकंदरीत होतं बाबा तिचं काहीतरी लव्ह वगैरे. एक साइड का होईना पण राखीचं लव्ह होतं आणि ते आज देखील आपल्याला पाहायला मिळालं. तर याबद्दल आपण नक्कीच बोलणार आहोत. त्या अगोदर जाऊया बिग बॉसच्या घरात, जिथे रितेश भाऊ येतात आणि विचारताना दिसतात की कसा होता हा आठवडा. यावरती पहिल्यांदा अनुश्री बोलते की हा छान होता, सगळे चांगले आहेत. आता यावर रितेश भाऊ म्हणताना दिसतात की सगळे चांगले आहेत असं तू बोलतेस, परंतु मला बाहेर एकाचही तोंड पाहायचं नाही असं तू म्हणतेस. आणि आज तुम्ही नोटीस केलं असेल तर राखी देखील अनुश्रीची एक शब्द बोलली नाहीये. आणि अनुश्री देखील राखीच्या जवळपास सुद्धा जात नव्हती ती बाहेर जात असताना. आणि राखीने देखील तिच्याकडे बघितलं नाही. तर एवढं नाही, आपले जे काही राग रुसवे असतील किंवा आपण कितीही काही सांगत असतो की मला नाही जाऊन बाहेर भेटायचं आहे, पण जेव्हा घरातलं सदस्य बाहेर पडतो त्यावेळी तरी भेटा. जवळपास तुम्ही 90-92 दिवस एकत्र काढलेत एकामेकाची तोंड पाहून. ठीक आहे, वादविवाद तुमच्यात असतील किंवा मग बाहेर भेटी नाही भेटणार, हा पुढचा प्रश्न आहे. पण आता जेव्हा ही इमोशनलची वेळ आहे, एवढे दिवसाचा प्रवास एखाद्याचा संपतो, तर तुम्ही भेटा तरी, दोन शब्द बोला तरी. पण काय माहिती अनुश्री, ठीक आहे, असो, ज्याची त्याची पर्सनॅलिटी. त्यानंतर दीपालीला विचारलं जातं की तुझा आठवडा कसा होता. दीपाली बोलते की खूप हेवी होता हा आठवडा आणि बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये घडल्यात आणि काही गोष्टी या विसरण्यासारख्या नाहीत. यावरती रितेश भाऊ बोलतात की ठीक आहे, त्याच्यावरती मी नक्कीच येणार आहे. राखीशी मला बोलायचं आहे, परंतु आता नाही, मी शेवटी बोलणार आहे. कारण राखीला बरंच काही सांगायचं आहे, समजवायचं आहे, खेळ दाखवायचा आहे आणि तिचा खेळ दाखवत तिला घराबाहेर देखील काढायचं आहे. तर त्यामुळे हा जो काही सगळा सेगमेंट होता, हा रितेश भाऊने अगदी शेवटी ठेवला आणि तो बरोबर होता. त्यानंतर रितेश भाऊ इथे सांगताना दिसतंय की आता आपण नर्वस 90 कडे आलोय. आणि मित्रांनो, खरंच आहे. म्हणजे हा आजचा एपिसोड 90वा एपिसोड आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. म्हणजे आपण त्या शतकाकडे जात असतो आणि मध्येच काहींची विकेट पडते आणि बरंच काही घडतं. तर आज राखीची विकेट पडली आणि उद्या सोमवारी एक मिडवीक इव्हिक्शन होणार आहे आणि बाकी 5 सदस्य हे टॉप 5 मध्ये जाणार आहेत. त्याच्यावरती आपण नक्कीच बोलूया. आता इथे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा रितेश भाऊने काढला, तो म्हणजे बिग बॉसच्या घरात दिला गेलेला तिकीट टू फिनालेच्या उमेदवार निवडीचा टास्क. याच्यामध्ये 2 जणांना त्यांचा एक खेळ दाखवला आणि थोडीशी कानउघडणी देखील केली, की तुम्ही आत्ताच्या घडीला देखील इंडिव्हिज्युअल गेम खेळत नाही. आत्ता आपण फिनालेकडे चाललोय. आत्ता आपण तुम्ही ग्रुप करता किंवा मग नाते सांभाळता. म्हणजे गेले काही आठवडे रितेश भाऊ असतील किंवा मग बिग बॉस असतील, वेळोवेळी इंडिव्हिज्युअल गेम खेळा असं सांगतात. आत्ताच्या घडीला
दोन गट आहेत, ग्रुप आहेत. एक काटा ग्रुप आणि दुसरा आहे टोळी. पहिल्यांदा मी टोळीबद्दल बोलतो. आता टोळीचे 2च सदस्य आहेत. म्हणजे काय म्हणा, काही तासापूर्वी 3 सदस्य टोळीमधले होते. त्याच्यामध्ये राखी पण आहे. पण राखी तशी टोळीमध्ये असते कधी नसते. पण आपण 2च सदस्य पकडूया, एक विशाल आणि अनुश्री. मित्रांनो, हे दोघेही आहेत ना, हे दोघेही जेव्हा असं वाटतं की आता ग्रुपमधून खेळायचं, तेव्हा ते ग्रुपमध्ये खेळतात. असं वाटतं की आता आपल्याला इंडिव्हिज्युअल गेम दाखवायचा आहे, तेव्हा ते इंडिव्हिज्युअल गेम दाखवतात. एकमेकांच्या विरुद्ध देखील बोलतात. जेव्हा गरज आहे तेव्हा एकत्र देखील येतात. म्हणजे या दोघांचाही इंडिव्हिज्युअल गेम आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळतो. याच्या उलट जो काटा ग्रुप आहे ना, त्या काटा ग्रुपचा मला असा इंडिव्हिज्युअल गेम पाहायला मिळतच नाही. म्हणजे रितेश भाऊने कितीही बोंबलू दे, तुम्हाला 4 लोकांना किंवा त्या काय म्हणू आपण, तुमच्या ग्रुपला ट्रॉफी मिळणार नाही. त्याच्यातल्या एकालाच ट्रॉफी मिळणार आहे. हे किती वेळा भाऊने सांगू दे, परंतु याच्यामध्ये चकार फरक देखील पडत नाही. आता सध्या 4 लोक आहेत. या 4 लोकांपैकी मला असं वाटतं ना, की जरी तन्वी कोलते ही ग्रुपमध्ये खेळत असली, तरी तिचा एक इंडिव्हिज्युअल गेम दिसून येतो. दिसते ती काहीतरी करताना. दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये का होईना, ती जाते, बोलते, आपला इंडिव्हिज्युअल गेम दाखवते. आणि तन्वी कोलतेबद्दल सांगायचं झालं ना मित्रांनो, तन्वी कोलतेचं मी कंपॅरिझन करत नाही. पण तन्वी कोलतेचा एकंदरीत गेम पाहता आणि आज ज्या पद्धतीने ती बोलत होती, की माझ्या डोक्यामध्ये खूप काही सुरू असतं. मी कोपऱ्यात बसून बऱ्याच गोष्टी स्वतः एनालिसिस करत असते. म्हणजे आपण काय केलं, पुढे काय येणार आहे, या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात सुरू असतात. तन्वीचं हे आजचं बोलणं ऐकून किंवा एकंदरीत तन्वीची जर्नी पाहता मला आहे ना, पहिल्या सीझनची मेघा धाडेची आठवण झाली. जेव्हा मेघाचा इंटरव्ह्यू पाहिला, तेव्हा मेघा सेम असंच बोलत होती, की मी बिग बॉस हिंदी खूप फॉलो केलं. म्हणजे मला असं वाटायचं, की कधी बिग बॉस मराठी येतं आणि मी त्याच्यामध्ये जाते, पार्टिसिपेट होते. एवढी ती बिग बॉस जगली होती ना, म्हणजे ती सांगत होती मेघा धाडे, की मी 4-5 वर्ष बिग बॉस मराठीची वाट पाहिली, की आपल्या मराठीमध्ये कधी येतं आणि मी कधी जातो त्या खेळामध्ये आणि कधी जिंकते. म्हणजे एवढ्या गोष्टी तिच्या डोक्यामध्ये सुरू व्हायच्या. जेव्हा एखादा टास्क आला किंवा तो अनाउन्स व्हायचा, अनाउन्स झाल्यानंतर काय म्हणू आपण, मेघाच्या डोक्यात ते सगळं चालायचं, की आता आपल्याला काय करायचंय? किंवा सकाळचं गाणं जरी वाजलं ना, त्या म्हणजे पूर्वी असं एक होतं, की एखादा टास्क येणार असेल किंवा काय घडणार असेल, तर त्या पद्धतीचं गाणं लावलं जायचं. आता तर कुठलेही गाणे लावतात. तर त्या गाण्यामध्ये देखील ती गेस करायची, की आज काय घडणार आहे? आज कुठला टास्क येणार आहे? आज कोण येणार आहे? काय घडणार आहे? म्हणजे एवढं डोकं मेघाचं बिग बॉस मराठीमध्ये चालायचं. आता तन्वी म्हणजे तन्वीची आणि मेघाची काही कंपॅरिझन नाहीये. पण तन्वी देखील आहे ना, तसाच काहीसा विचार करताना ती दिसते. मेघा ते प्रत्यक्षपणे असे दाखवायची. तन्वी दाखवत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण तन्वी आज ते सगळं सांगत होती, की मी देखील 4 वर्ष वाट पाहिले. मी देखील बिग बॉससाठी खूप काही करत होते. म्हणजे तसे शो निवडणे, तसं स्वतःला प्रेझेंट करणे, हे सगळ्या गोष्टी मी बिग बॉससाठी केल्या आणि फायनली बिग बॉसमध्ये आले आणि तो प्रत्येक क्षण मी जगते. म्हणजे जसं ती मेघा पहिले करायची तसंच काहीसा प्रकार तन्वी करताना दिसते. आणि तन्वीची एक गोष्ट तुम्ही नक्कीच नोटीस केली असेल, की तन्वीला प्रत्येक ठिकाणी दिसायचं आहे. कुठलाही मुद्दा असू दे, कोणाचे भांडण असू दे, त्याच्यामध्ये तन्वीला जायचंय कारण मला दिसायचंय. काल 2 दिवसापूर्वी विशाल आणि राखीचं भांडण झालं. आता तिने बघितलं, की विशाल कुठेतरी फुटेज घेतोय. मला जायला पाहिजे त्याच्यामध्ये. मला पण फुटेज मिळायला पाहिजे. तिथे ती भांडणामध्ये गेली. तिचा काही संबंध नसताना आणि आज देखील ते पाहायला मिळालं. आता आरबी आणि राखी हे जाता-जाता भेटतायत. ते गळाभेट घेतायत किंवा काय त्यांचं डोळ्यातनं किंवा इशाऱ्यातनं त्यांचं जे काही बोलणं सुरू होतं ते. त्यानंतर ते भेटले एकमेकांना. आता ती त्यांची स्पेस होती की नाही? कॅमेरा त्यांच्याकडे होता ना. तरी ही बाई तिकडे जाऊन मिठी-मिठी मारते. अशी तन्वी बोलते आहे. म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी दिसायचं आहे. अरे, त्यांना भेटू दे जरा. काय सांगायचं? तर अशी तन्वी आहे. ठीक आहे. आपला हा थोडासा मुद्दा थोडासा वाढला इथे. तर एकंदरीत आहे ना, तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम दाखवा. मला हेच सांगायचं आहे, की तन्वी सगळ्या ठिकाणी जाऊन फुटेज घेते आणि तिचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवण्याचा प्रयत्न करते. तसं बाकीच्या त्या काटावाल्यांचं दिसून येत नाहीये.
अजून देखील तो आरबी आहे ना, ग्रुपमध्येच खेळायचं. म्हणजे काल दीपालीचं आणि तन्वीचं भांडण झालं. आज भाऊ सांगत होते, की तुमचं भांडण झालं आणि आम्हाला असं वाटत होतं, की काहीतरी घडेल, काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या क्षणी तेच. अरे, म्हणजे भाऊने डायरेक्ट सांगितलं नाही, परंतु इनडायरेक्ट तेच सांगत होते, की तुम्ही काहीतरी करा. तुम्ही थोडंसं वेगळे व्हा. काहीतरी एंटरटेनमेंट करा. नुसते ग्रुप खेळत बसू नका. लोकांना कशात मजा येईल ते काहीतरी करा तुम्ही. आणि मागच्या वेळी पण आर्वीला बोलले, की तुला वाटत होतं ना, की त्या छोटूला नॉमिनेट करायचं, तर करा. काहीतरी एक वेगळा गेम दिसेल. काहीतरी सिच्युएशन चेंज होईल. बघायला पण मजा येईल. तर आज भाऊ तेच इनडायरेक्टली सांगत होते, की तुम्ही जो काही स्टँड घेतला होता, तुला दिसतंय, की ही म्हणजे दीपालीला दिसतंय, की असं काहीतरी घडतंय. तिने स्टँड घेतला होता, परंतु परत ती बॅकफूट वरती गेली. तर रितेश भाऊला तेच सांगायचं होतं, की तुम्ही काहीतरी वेगळा गेम तुमचा दिसतोय, पण नाही, ये रे माझ्या मागल्या. असं एकंदरीत झालं. म्हणजे ती दीपाली देखील ग्रुप सोडून खेळू शकत नाही. आत्ताच्या घडीला देखील. रेवाचा तर गेमच नाही. खरं तर रेवाला इथे रितेश भाऊने डायरेक्ट सांगितलं, की तुझा काय इंडिव्हिज्युअल गेम आहे? आज तू जर नॉमिनेट असती ना, तर तूच घराबाहेर गेली असती. डायरेक्ट सांगितलं तिला आज. तू नॉमिनेट नाही, तू कॅप्टन होती म्हणून तू सेफ झाली. आणि तन्वीच्या विरुद्ध बोलतो मी खेळू शकत नाही. अरे तुम्ही गेम खेळायला आलात, तुम्ही नाते बनवायला आलेत का बिग बॉसच्या घरामध्ये? तिने तन्वीच्या विरुद्ध 2च पॉइंट मांडले. तन्वीने 6 पॉइंट मांडले. तन्वी तुझ्या विरुद्ध गेम खेळलीच ना. तर असे हे लोक आहेत ना, नात्यामध्ये गुंतून राहतात. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगू का, हे जे काही काटावाले आहेत ना, एका दिवशी अनुष्य बरोबर बोलले, की तुम्ही आहे ना कोणाला तरी जिंकवण्यासाठी खेळता. म्हणजे तन्वीला जिंकवण्यासाठी तुम्ही खेळता. तुमचा असा इंडिव्हिज्युअल गेम दिसतच नाही. आणि अजूनपर्यंत त्यांच्यातला असा कोणीच बोलला नाही. आरबी मध्ये काहीतरी असं बोलला होता, की मला ट्रॉफी जिंकायची आहे. यांच्या तोंडातनं कधीच बाहेर पडत नाही, की मला ट्रॉफी जिंकायची आहे. तन्वी सोडून. काय गेम खेळतात हे तुम्ही सांगा? अजूनपर्यंत हे ग्रुप करतच बसलेत. मला ट्रॉफी जिंकायची आहे, मला तिथपर्यंत पोहोचायचं, मला इंडिव्हिज्युअल गेम दाखवायचा आहे. असं यांच्यामध्ये अजून काहीच बाहेर पडत नाही. इकडे विशाल तरी सांगताना दिसतोय, की मला ट्रॉफी जिंकायची आहे. अजूनपर्यंत हे लोक ग्रुपच खेळत राहिले. इथे राकेशचाही गेम दाखवला, दीपालीचाही गेम दाखवला. दीपाली राकेशच्या विरुद्ध मुद्दे तरी ठेवत होती. पण राकेश 2 मुद्दे झाले बोलून, बोलतो बस झालं, ठीक आहे, माझं बोलणं झालं. अरे बिग बॉसच्या टास्कमध्ये काय सांगितलं होतं, की बजर वाजेपर्यंत तुम्ही बोला. काही लोकांना वेळ कमी पडला. राकेश 2 मुद्दे झाले. झालं माझं आता. बस झालं बिग बॉस. बिग बॉसने पण बघितलं, की हे थांबलंय. बजर वाजूया, शांत होऊया, असं पण हे बोलत नाही. म्हणजे मला असं वाटतं ना, ती रेवा पण आणि तो राकेश पण सारखाच. अरे तुम्ही गेम खेळायला आलाय. तुमची काय म्हणा पर्सनॅलिटी दाखवा, तुमचा गेम दाखवा. अजून तुम्ही ग्रुपमध्येच खेळताना दिसतायत. आणि इथे आरबीसाठी भाऊ बोलले पण, की अनफॉर्च्युनेटली तुम्ही जिंकलात. खरं तर तिथे दीपाली ज्या पद्धतीने मुद्दे ठेवत होती, तर दीपालीला जिंकायला पाहिजेत होतं. आणि इथे हे जे विशालने एक मत दिलं आरबीला, की हिचा इंडिव्हिज्युअल गेम नाही दीपालीचा म्हणून. आता विशालला कळालं असेल, की ही चांगले मुद्दे ठेवत होती आणि तिचा मध्ये-मध्ये इंडिव्हिज्युअल गेम देखील दिसून येतो. पण तेवढा आरबीचा इंडिव्हिज्युअल गेम दिसून येत नाही. अ, तर ठीक आहे. त्यानंतर अनुश्री आणि राखी. आता यांच्यामध्ये पण चांगली तू-तू पाहायला मिळाली. तसं अ, अनुश्रीचं कौतुकच इथे केलं. तिने खूप छान पद्धतीने मुद्दे मांडले होते. त्यानंतर तिकीट टू फिनाले टास्क. याच्यामध्ये मी साहजिकच आज सांगितलं होतं, की ज्या पद्धतीने ही तन्वी खेळत होती, तर तिचं कौतुक होणारच होतं. आणि या फेरीमध्ये रितेश भाऊने तन्वीचं कौतुक केलं. मित्रांनो खरंच आहे ना, म्हणजे आता तुम्ही सांगत असाल, की तन्वीचा हा फार कौतुक करतोय. पण मित्रांनो तन्वी तशी हा तिकीट टू फिनाले टास्क देखील खेळली. बघा तुम्ही, ते वाचायचं तिकडे कोडं आणि त्यानंतर मग त्या मकडीच्या जाळ्यातनं येत असताना ती एनालिसिस करायची, की किती बेड असतील, कोण नॉमिनेट नाही, कोण कॅप्टन नाहीये, पॉवर कीच्या उलट काय. तर हे त्या जोपर्यंत आपण फिरतोय, जो काही वेळ मिळतोय आपल्याला, त्याच्यात ते एनालिसिस करायचे, पटकन जाऊन ते नंबर्स जे काही असेल उत्तर ते उचलायचे आणि परत जाऊन ती लावायची. तर हे जे 2 कंटेस्टंट होते ना, त्यांना ते खरंच जमलं नव्हतं.
मग ते विचार पण करत नव्हते. जायचं पटापट त्या जाळ्यामधून ते कसं बाहेर पडायचं त्याच्यातच ते रमले होते. कसं एकदाचं मी बाहेर पडतो आणि तिकडे जाऊन बघू आपण काय ठेवलंय त्याच्यातनं चाळूया. जे वाटलं ते घेऊया, लावूया. नाही झालं तर परत येऊया. पण तन्वीचं तसं नव्हतं. तन्वी त्या गोष्टी म्हणजे ते सगळं ते मॅनेज करत होती. हे एक झालं आणि भाऊ बोलले, की "तुमचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं." की बिग बॉसच्या घरामध्ये काय कसं घडतंय, सगळ्या गोष्टीवरती बारीक नजर तुमची आहे. आणि मित्रांनो, खेळामध्ये हेच पाहिजे, की कुठे काय घडतंय. आणि तन्वीने आज काही गोष्टी एक्सेप्ट केल्या, की मी गपचूप बसायची सोफ्यावरती, तर तेव्हा एनालिसिस करायची सगळ्या गोष्टी. काय घडलं, पुढे काय येणार आहे, त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू असायच्या. ते आजपर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये या सीझनमध्ये कोणी करत नाही. ते कुठेतरी तन्वी करताना दिसते आणि ती गोष्ट तिने उघडपणे सांगितली आहे. तर तन्वीचं यासाठी भरभरून कौतुक केलं रितेश भाऊने. आणि बाकी काय अनुश्री देखील खूप छान पद्धतीने खेळली आणि ते अनुश्रीचं पण कौतुक करत होते रितेश भाऊ. अनुश्री पण खूप छान पद्धतीने खेळताना दिसत होती. तिचा स्पीड खूप होता. पण अनुश्री तसं ते एनालिसिस करत नव्हती. तिकडे जाऊन ते शोधायचं आणि मग शोधून आणायचं. जो उचलेल तो म्हणजे जो दिसला तो उचलायचा आणि इथे आणून लावायचा. नाही झालं तर मग परत जाऊन लावायचं. आता या लोकांना माहीत नव्हतं, की त्याचा वेळ किती झालाय, माझा वेळ किती होतोय, हे माहीत नाही. तर त्यानुसार ते खेळताना दिसत होते. अनुश्रीचा खेळ आहे ना मित्रांनो, चांगला आहे तिचाही खेळ. ती टास्क खूप छान पद्धतीने खेळले. आपले मुद्दे ती व्यवस्थित मांडताना दिसते आणि तिचा प्रत्येक वेळी इंडिव्हिज्युअल गेम दिसलाय. पण काही गोष्टी आहेत ना तिच्या, त्या थोड्याशा निगेटिव्ह गेल्या. त्या तिला नडताना दिसतंय अजून देखील. पण अनुश्री बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि ती तन्वीला टफ फाईट देताना या घडीला देखील दिसते. आणि टॉप 5 मध्ये अनुश्री देखील असणार आहे हे मात्र निश्चित आहे एकंदरीत तिचा गेम पाहता. तर इथे तन्वीसकट बाकी दोन्ही सदस्यांचं भरभरून कौतुक केलं रितेश भाऊने. त्यानंतर जो सापशिडीचा टास्क होता ना, तर याच्यामध्ये राखीचं कौतुक केलं कारण राखीने तसा खेळ देखील दाखवला होता. त्यामध्ये विशालचं देखील कौतुक केलं. विशाल म्हणजे राखी होती समोर आणि राखीला बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करायला लागत होत्या. त्याच्यासाठी तो एक टास्क देखील डिफिकल्ट होता आणि दुसरं म्हणजे राखीला देखील मॅनेज करायचं होतं. तर त्याला दुहेरी भूमिका साकारायच्या होत्या आणि त्याच्यामध्ये देखील तो खूप छान पद्धतीने खेळताना दिसला. तर ठीक आहे. तर इथे जे लोकं खेळले त्यांचं कौतुक केलं आणि जे नाही खेळले त्यांचं कौतुक नाही केलं. पण एकंदरीत खूप छान पद्धतीने तो टास्क पार पडला. तर आता आपण जाऊया बिग बॉसच्या घरातील एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतची शाळा. मित्रांनो, तिची शाळा होणारच होती आणि मित्रांनो ज्या पद्धतीने राखी सावंतने जो काही गेल्या आठवड्यामध्ये धुमाकूळ घातला होता. खरं तर दीपालीला ती खूप बोलली. तेवढं बोलायला नको होतं. दीपालीला तू चांगली ओळखतेस, तिच्या नवऱ्याला चांगली ओळखतेस आणि रागाच्या भरात असं काही निघेल असं खरंच वाटलं नव्हतं. तिलाही कदाचित वाटलं नव्हतं. दीपालीला देखील वाटलं नव्हतं. पण ती खूप बोलली. खूप म्हणजे खूप बोलली. म्हणजे तिची लायकी काढली, कॅरेक्टर काढलं. तुमचं नातं बहीण-भावाचं नाही तर बरंच काही आहे. तू लग्न झालेली बाई आहेस आणि तू असं काही करतेस. अशा बऱ्याच गोष्टी काढल्या आणि याच्यावरनं दीपालीकडनं देखील काही गोष्टी निघाल्या. जसं की तू पण बऱ्याच ठिकाणी तोंड काळं करतेस, तुझं लग्न का टिकत नाही? अशा काही गोष्टी तिच्याकडनं देखील निघाल्या. पण राखीने ती सुरुवात केली आणि राखीने एवढं बोलायला नको होतं. तर त्याच्यावरती रितेश भाऊ भरपूर शाळा घेतात, की असं तू कॅरेक्टर तिचं काढायला नको होतं आणि तुला वेळोवेळी आम्ही समजावलं, अशा गोष्टी करायला नको. एकंदरीत राखीचा गेम दाखवला आणि तो महाराष्ट्राला यावेळी रितेश भाऊने शब्द वापरला नाही, पण महाराष्ट्राला आवडत नाही असं थेट न बोलताच तिला घराबाहेर काढलं. तर एकंदरीत तिचा गेम दाखवला, की तुम्ही कसा खेळता हे लोकांना अजिबात आवडत नाहीये आणि तुम्हाला अजिबात वोटिंग झालेली नाहीये आणि तुम्हाला आम्ही घरचा रस्ता दाखवतोय. मित्रांनो खरं तर आहे ना, राखी सावंत मी मगाशी सांगितलं ना, की बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर एक जान आली. ते कसं पर्वत उचलून धरलेलं श्रीकृष्णाने, तसा राखीने बिग बॉस उचलून धरला. म्हणजे पडत असलेला बिग बॉस तिने उचलून धरला. नाहीतर गेल्या वेळी सारखाच लवकर बंद करावा लागला असता बिग बॉस. कारण काहीच या सीझनमध्ये नव्हतं. राखी आली त्यामुळे काहीतरी पाहायला मजा आली. पण नंतर-नंतर फार इरिटेट करायला लागले. तर इथे जे काही एलिमिनेशन होतं, तर त्या एलिमिनेशन अंतर्गत तर 5 सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आहेत. त्यापैकी पहिल्यांदा राकेशला सेव्ह केलं जातं. मित्रांनो राकेशला 1 नंबरची मतं मिळताना दिसत होती. त्यामुळे
तसंच त्याला सेव्ह केलं. त्यानंतर विशाल कोटियान याला दुसऱ्या नंबरवर सेव्ह केलं. त्यालाही तशीच वोटिंग मिळत होती. पण विशाल खूप शॉक झाला, की मी कसं काय वाचलो? कारण एकंदरीत ज्या पद्धतीचा निगेटिव्ह गेम त्याचा पाहायला मिळाला. त्यामुळे विशालला वाटलं होतं, की यार मीच जाऊ शकतो. कारण मी टास्क खेळलो नाही. मी कुठे दिसलोच नाही. त्यामुळे एक विशाल असा एक खेळाडू आहे, की त्याला कुठे मुद्दे ठेवायचे, कसा गेम खेळायचा हे त्याला चांगलंच माहिती आहे. आणि एकंदरीत त्याने असं बघितलं, की टास्कमध्ये परफॉर्मन्स नाही माझा. त्यामुळे मी घरी जाऊ शकतो या आठवड्यात. असं एकंदरीत त्याला वाटलं होतं. त्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला दिसण्यासाठी, राखीच्या मुद्द्यात घुसणे, बऱ्याच मुद्द्यामध्ये घुसणे. तर एकंदरीत विशालला असं वाटलं असेल, की यार हे थोडंसं नक्कीच कमी पडलं असावं आणि मीच घराबाहेर जाणे. पण असं काही झालं नाही. विशाल सेफ झाला. बॉटमला राहिला त्या म्हणजे राखी सावंत, दीपाली सय्यद आणि अनुश्री. अनुश्री ही सेफ होते. अनुश्रीला देखील तिसऱ्या क्रमांकाची मते मिळत होती. यामधून पुन्हा दीपाली सेफ होते आणि राखीला असं वाटलं, की यार आता मीच घराबाहेर जाते की काय? पण राखीच्या चेहऱ्यावरती असं दिसत होतं, की मी आत्ताच्या घडीला तरी जायला नको होतं. असं राखीचं दिसत होतं. पण ठीक आहे, ती काही बोलली नाही. बिग बॉसने सांगितलं, बिग बॉसचा आदेश आहे. बिग बॉसच्या आदेशवरूनच मी घरात आले आणि बिग बॉसच्या आदेशनुसार आता मी घराबाहेर चालली. राखी फार इमोशनल झाली. सगळ्यांना ती भेटली. आरबीला भेटत नव्हती. पण शेवटी आरबीला भेटली आणि आरबी पण खूप इमोशनल झाला. म्हणजे वाटलं नव्हतं आरबी एवढा इमोशनल होईल. पण झालं. म्हणजे खरं सांगायचं झालं ना, तर राखीमुळे आरबीचा गेम आहे ना अप झाला. त्याने किती सांगो, की राखीमुळे माझा गेम अप झाला नाही. मी आहे तसाच आहे. काय फरक पडला नाही. पण नक्कीच हे मानावं लागेल, की राखीमुळे बऱ्याच अंशी आरबी दिसला. मानो या ना मानो, पण राखीमुळे आरबी दिसला आणि दोघांनी गळेभेट घेतली. त्यामध्ये तन्वीची उडी पाहायला मिळाली. राखी व्यवस्थित सगळ्यांना भेटून बाहेर पडली आणि रितेश भाऊ बोलताना दिसले, की राखी तू यार खरंच एंटरटेनमेंटचं पॅकेज होतं, पण काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे आम्हाला तुला बाहेर काढावं लागलं. पण जाता-जाता एक ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट असा आहे, की तू पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरातील सदस्यांना स्टेजवरनं भेटणार आहे. आजपर्यंत या सीझनमध्ये कधीच असं घडलं नाही. तू डायरेक्ट सदस्यांना भेटणार आहे आणि जेव्हा पहिल्यांदाच रितेश भाऊ राखीच्या बाजूला उभे राहिले. ते एकटेच उभे राहिले होते. राखी तिथे नव्हती. त्यामुळे सगळ्या सदस्यांना शॉक झाला होता, की रितेश भाऊ बोलले ना, की एलिमिनेशन होणार आहे किंवा एलिमिनेशन झाले. शॉक झाला, की "अरे, राखी परत येते की काय? राखी गेली नाही की काय?" असं एकंदरीत पाहायला मिळालं त्याच्या चेहऱ्यावरनं. तर ठीक आहे, बिग बॉस सॉरी रितेश भाऊ इथे टास्क देतात राखीसाठी, की "तू नेहमीच पैशासाठी येते, पैसे घेऊन जाते, परंतु तू आता पैसे सदस्यांना देऊन जाणार आहे." आणि मित्रांनो, हे मी मागे देखील सांगितलं होतं, की ₹7,90,000 या लोकांनी कमवले. एवढी बिग बॉस रक्कम देणार नाही. कारण प्रत्येक वेळी या सीझनने किती रक्कम कमवली, त्या सीझनने किती रक्कम दिली विजेत्याला, याच्यावरती चर्चा होत असते. त्यामुळे एवढी रक्कम देणार नाही ते. या रकमेमध्ये नक्कीच वाढ करणार. तर राखीला इथे रितेश भाऊने सांगितलं, की तुला या लोकांना पैसे द्यायचे आहेत. तर जी काही उरलेली रक्कम आहे, 17,00,000 काहीतरी आहे ना, 17,10,000 ती डिव्हाईड केलेली आहे आणि याच्यामध्ये 10,00,000, 10,000 आणि 7,00,000 अशी रक्कम डिव्हाईड केलेली आहे. तुम्ही जो काही दरवाजा निवडाल, तर त्या दरवाजामागे लपलेली जी रक्कम आहे, ती विजेत्याला मिळणारी जी काही 7,90,000 आहे त्याच्यामध्ये ॲड होणार आणि जी काही ॲड झालेली रक्कम आहे, ती विजेत्याला मिळणार आहे. तर आता तुम्ही ठरवायचं, की तुम्हाला कुठला दरवाजा निवडायचा आहे. तर इथे तन्वीचं मध्ये-मध्ये पुन्हा एकदा फुटेज घेण्यासाठी तुम्ही हिरवा निवडा, हिरवा. हिरवा निवडला असता, तुझं ऐकलं असतं राखीने, तर 10,000 मिळाले असते. म्हणजे तन्वीला मी मगाशी सांगितलं प्रत्येक ठिकाणी फुटेज घ्यायचं आहे. असा तन्वीचा गेम आहे. तर इथे राखी निळा दरवाजा उघडत नाही. मात्र निळ्या दरवाजाच्या पाठीमागे ₹10,00,000 होते. राखी बोलते, की मी माझा फेव्हरेट रंग लाल दरवाजा किंवा लाल रंग निवडते. तर लाल रंगाच्या पाठी ₹7,00,000 होते. त्यामुळे मित्रांनो या सीझनमध्ये विजेत्याला मिळणारी जी रक्कम आहे 14,90,000 म्हणजे ₹7,00,000 ॲड केल्यानंतर ती ₹14,90,000 प्राइज मनी ही राखीच्या कृपेने
इथे बिग बॉस विजेत्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, राखी गेल्यानंतर आता टॉप 6 कंटेस्टंट मिळाले आणि लगेचच बिग बॉसने नॉमिनेशन प्रक्रिया सुरू केली. यामध्ये साहजिकच तन्वी कुलते ही फायनलिस्ट झाली. त्यामुळे उरलेले जे काही सगळे सदस्य आहेत पाचीच्या पाची, यामध्ये आरबी असेल, विशाल असेल, अनुश्री, दीपाली आणि रेवा असे 5ही सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आलेत. आणि सोमवारच्या दिवशी दुपारी 1:30 वाजेपर्यंत वोटिंग लाईन सुरू असणार आहेत आणि सोमवारीच मिडवीक इव्हिक्शन होणार आहे. आता त्या मिडवीकसाठी रितेश भाऊ येतात की मग बिग बॉसच्या घरातील दुसरा कुठला कंटेस्टंट येतो, म्हणजे मागच्या सीझनचा, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. गेल्या वेळी रात्री आपले महेश मांजरेकर आले होते, मला वाटतं 4थ्या सीझनला. तर तसे रितेश भाऊ येऊ शकतात आणि एखाद्या सदस्याला हळूच घराबाहेर काढू शकतात. आता कोण जाऊ शकतं मिडवीकमध्ये? मला असं वाटतं की रेवा किंवा दीपालीचा नंबर लागू शकतो, असं एकंदरीत पाहायला मिळतं. तर मित्रांनो, अखेर राखी सावंत ही बिग बॉसच्या घराबाहेर गेली. राखीचा एकंदरीत गेम दाखवत तिचा पत्ता कट केला बिग बॉसने, असं सांगायला हरकत नाही. असं मी स्पष्टपणे सांगतो. राखी गेल्यानंतर टॉप 6 कंटेस्टंट मिळालेत. या टॉप 6 पैकी सोमवारी एकाचा पत्ता कट होणार आहे. तो कोण होईल हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि या 5 फायनलिस्ट पैकी कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, हे कमेंट्स करायला विसरू नका. आणि राखीचं इलेक्शन फेअर आहे की अनफेअर आहे याबद्दल तुमचं काय मत आहे, हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.